गुप्त नवरात्रीचा दुसरा दिवस आदिमाया आदिशक्तीचे दुसरे स्वरूप देवी तारा यांची उपासना करण्यात येते. त्यांची कथा अशी आहे की जेव्हा समुद्र मंथन झाले त्यानंतर शिवांनी जे विष प्राशन केले होते त्या विषाचा प्रभाव शांत करण्यासाठी तारामातेने त्यांना संरक्षण दिले. अशी देवी तारा यांचे गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजन करण्यात येते. त्यांचे स्वरूप असे आहे की त्या निळ्या वर्णाच्या आहेत, करुणामयी आणि रक्षण करणारी ती देवता आहे. ह्या देवीचा मंत्र असा आहे, ओम ह्रीम स्त्रीम हुम फट. आणि यांचा संबंध आहे रेकीमधील चक्रांशी, म्हणजे आपल्या शरीरातील विशुद्ध चक्राशी, ज्याचं स्थान आहे कंठाच्या मध्यस्थानी. विशुद्ध चक्र जे आकाश तत्वाशी संबंधित आहे. वाक्शुद्धीसाठी संवाद, आत्मविश्वास आणि आपल्या कंठाच्या ठिकाणी असलेले विविध अडथळे ते दूर करण्यासाठी तारादेवींची उपासना करणे अतिशय फलदायी ठरते. या उपासनेमध्ये हम ह्या बीजमंत्राचं जास्तीत जास्त उच्चारण करायचे आणि ह्या देवींना आवडत असलेले निळे फूल त्यांना अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण त्यांना फळ, खीर याचा नैवेद्य दाखवू शकतो. अशा ह्या तारादेवी आणि त्यांचं रेकीचं ध्यान कसं करायचं आहे ते आपण बघूया. रेकीची प्रार्थना म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर रेकीचं जे आपण पाणी रोज संस्कारित करतो ते पाणी संस्कारित करून घ्यायचं. रेकीची चिन्ह त्याच्यावर काढायचे. आवर्जून बीजमंत्र हम काढायचा आहे आणि त्यानंतर रेकीची 5 तत्व ती लक्षात घ्यायची आहेत. रेकीच्या ध्यानाला आता आपण सुरुवात करूया. विशुद्ध चक्र ज्याचा संबंध आहे सूर्यनाडीशी, सूर्यनाडीला आधी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. सूर्यनाडी म्हणजे पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी. आणि त्यानंतर खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत आधी मकार रूपी ओमचं उच्चारण करायचंय आणि नंतर हमचं उच्चारण करा. ओम 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 हम 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 आपले दोन्ही हात एकमेकांवर सोडून कंठाच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत. या वैश्विक शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. रेकी ह्या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, विशुद्ध चक्र, आकाश तत्वाची आधी माफी मागायची आहे होपोनोपोनो या प्रार्थनेद्वारे. हे आकाश तत्वरूपी माझ्या विशुद्ध चक्रा, मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या बोलण्यामुळे, चुकीच्या संवादाद्वारे या चक्रामध्ये अडथळे झालेले आहेत. यापुढे इथल्या प्रत्येक अवयवाची मी खूप काळजी घेत आहे. विचारपूर्वकच मी संवाद करत आहे. माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता येत आहे. संवाद कौशल्य मी साध्य केलेले आहे. रेकी ह्या शिवशक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या बंद डोळ्यांमधून देवी तारा यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुप्त नवरात्रीच्या आज दुसऱ्या दिवशी तारा देवी आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी कल्पना करा.
तारा देवी म्हणजे तारणारी, संकटातून मुक्त करणारी, ज्ञानाचा प्रकाश देणारी आदिशक्ती. ज्या भक्ताला भीती, अज्ञान, नकारात्मकता यातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवतात. खूप आभार मानायचे देवी तारांचे, ज्याद्वारे आपले विशुद्ध चक्र आता अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. स्पष्ट संवाद, आत्मविश्वास, मंत्रशक्ती याद्वारे आपले विशुद्ध चक्र अधिकाधिक सक्षम होत आहे. आता कल्पनेमधून कंठाच्या मध्यस्थानी दिव्य असा निळा प्रकाश बघायचा आहे. हा तेजस्वी निळ्या प्रकाशामध्ये 16 पाकळ्या असलेले कमळाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. या 16 पाकळ्यांचा संबंध आहे आपल्या ज्ञानेंद्रियांशी, कर्मेंद्रियांशी, या मनुष्य जन्माशी. अतिशय विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत. एकही क्षण वाया न घालवता भरभरून अन्नदान, अखंड नामस्मरण, द्रव्यदान आणि ज्ञानदान आपण करत आहोत. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण इतरांना पण सांगत आहोत. पूर्ण लक्ष आपल्या कंठाच्या मध्यस्थानी घ्यायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखायचे. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट बाहेर आलेले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. दिव्य असा गर्दनिळा प्रकाश ह्या चक्रावर वाढताना दिसत आहे. जणू काही साक्षात ह्या निळ्या प्रकाशाद्वारे देवी तारा आपल्या कंठचक्राला शुद्ध करत आहेत अशी भावना करा. खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. ओम हम अम आम इम इम उम उम लूम लूम रूम रूम एम ऐम ओम औम अम आहा. कल्पना करायची आहे साक्षात तारा देवींचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. खूप आभार, खूप आभार. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. खूप आभार मानायचे तारा देवींचे. सर्व नकारात्मक ऊर्जा या प्रकाशाद्वारे निघून जात आहे. दिव्य गर्द निळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार, खूप आभार. आपल्या आवाजामध्ये स्पष्टता आलेली आहे. विचारपूर्वकच आपण संभाषण करत आहोत. विशुद्ध चक्र अगदी पूर्णपणे संतुलित आहे. देवी तारा आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे. रेकी ऊर्जा आपल्या संवादाला
अधिकाधिक सकारात्मक बनवत आहेत. आपला प्रत्येक शब्द प्रेम, शांती आणि उपचार घेऊन येत आहे. आपण निर्भयपणे स्वतःला व्यक्त करत आहोत. आपले शरीर, मन आणि आत्मा दिव्य ऊर्जेशी जोडल्या जात आहेत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात 2 भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत. या चक्राचा संबंध पवित्र आत्म्याशी, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. विशुद्ध चक्राचा संबंध बुधग्रहाशी, जो सगळ्या नवग्रहांमधील राजकुमार ग्रह म्हणून ओळखला जातो. बुधग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम बोम बुधाय नमहा. आज्ञाचक्र ज्याचा संबंध आहे शनिग्रह आणि गुरुग्रहाशी, त्यांचे खूप आभार मानायचे. ओम शं शनीश्चराय नमो नमहा. ओम ब्रूम बृहस्पते नमो नमहा. दिव्य असा आकाशी सुंदर प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. जणू साक्षात तारा देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. खूप आभार मानायचे तारा देवींचे. आकाश तत्वाला आपण अधिकाधिक सक्षम करत आहोत. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. ओम हम आम इम इम उम उम र्लूम र्लूम रूम रूम एम ऐं ओम औं अं आहा. गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सगळ्या रेकी गुरूंचे, वासंतीताईंचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचत आहेत. खूप आभार, खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. दत्तगुरु संप्रदायामधील सगळ्या गुरूंचे खूप आभार. गुरुकृपा आपल्यावर झालेली आहे. गुरुकृपेद्वारे अधिकाधिक ज्ञान आपल्याला मिळत आहे. खूप आभार. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. सगळ्यांबद्दल सातत्याने आपण चांगलाच विचार करत आहोत. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगली श्रवणशक्ती या दोन्ही कानांच्या आतमध्ये दिव्य असा आकाशी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. या आकाशी प्रकाशामध्ये आपण धावून निघालेलो आहोत. जणू तारा देवींचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे तारा देवींचे. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट.
खूप आभार मानायचे बीजमंत्र हमद्वारे. हम 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 उत्तम श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपण चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टींना ग्रहण करत आहोत, ज्यांच्यामुळे आपल्याला हे स्तोत्र मंत्र उपलब्ध आहेत त्यांचे खूप आभार मानायचे. सगळे ऋषी मुनी, आदि शंकराचार्य, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात सहस्रार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे प्रवेशद्वार, ज्यांचा संबंध आहे नवग्रहामधील गुरुग्रहाशी, चंद्रग्रहाशी, राहुग्रहाशी आणि केतुग्रहाशी, यांचे खूप आभार मानायचे. ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः. ओम सोम सोमाय नमो नमः. ओम रम राहवे नमो नमः. ओम केम केतवे नमो नमः. खूप आभार, खूप आभार. तारा देवींचे खूप आभार मानायचे. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. खूप आभार मानायचे बीजमंत्र ओमद्वारे. ओम आकाश तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे, ज्याद्वारे आपल्या दोन्ही मेंदूंना भरभरून ऊर्जा मिळत आहे. दोन्ही मेंदूंना, इथल्या सूक्ष्म अवयवांना सुंदर आकाशी प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे सगळ्या ग्रहांचे, तारादेवींचे खूप आभार. शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार. आपल्या आतमध्ये असलेला पवित्र आत्मा, त्याचे खूप आभार. सोहम सोहम सोहम. आपण सगळेजण तोच एक पवित्र आत्मा आहोत. श्रीम 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 श्रीमद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपल्यामध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे या वैश्विक शिवशक्तींचे, तारादेवींचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. शिवशक्तीचे हे स्थान दिव्य अशा आकाशी प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी म्हणजे अनाहत चक्राच्या आतमध्ये पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचे. शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांचे विविध स्वरूपे, जी तारा देवीचे स्वरूप, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायूची देवता पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार. ओम हम हनुमते नमो नमः. साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. दिव्य आकाशी प्रकाशात इथला प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार तारादेवींचे. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. आणि ह्या चक्राचा संबंध शुक्रग्रहाशी, शुक्रग्रहाचे खूप आभार. ओम शोम शुक्राय नमः. नातेसंबंधांशी संबंधित असलेले आपले हृदय अतिशय संतुलित आहे. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. खूप आभार मानायचे या चांगल्या नातेसंबंधांशी. अधिकाधिक आपले नातेसंबंध दृढ होत आहेत. जणू शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम हम
अम आम इम इम उम उम ऋलुम ऋलुम ऋम ऋम एम ऐं ओम औं अं आहा. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहे, त्याप्रमाणेच आपण वागत आहोत, बोलत आहोत. खूप आभार तारादेवींचे. प्रत्येक क्षणाला वायू तत्व एकदम संतुलित झालेले आहे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नितत्व स्वरूपामधील सूर्यनारायण यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. मणिपूर चक्रामधला प्रत्येक अवयव दिव्य अशा आकाशी प्रकाशात बघा. जणू साक्षात तारादेवींचे आशीर्वाद मिळत आहेत. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. खूप आभार मानायचे तारादेवींचे. बीजमंत्रांद्वारे ओ हम अम आम नीम नीम ऊम ऊम एम ऐं ओम औं ऋलूम ऋलूम ऋम ऋम एं ऐं ओम औं ऋम ऋम ऐं अं आहा. प्रत्येक चक्रामधील आकाश तत्व उत्तमरित्या काम करत आहे. जणू साक्षात देवी तारांचे आशीर्वाद मिळत आहेत. शुक्र ग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र. पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या. या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची या पवित्र नद्या ज्यांच्यामध्ये आहे भरभरून दैवी शक्ती. त्या दैवी शक्तींद्वारे, त्या जलांद्वारे आपण तारादेवींच्या पायावर जल अर्पण करत आहोत. खूप आभार, खूप आभार या पवित्र नद्यांचे, तारादेवींचे. भरभरून आकाश तत्वरूपी सुंदर असा प्रकाश या स्वादिष्ठान चक्रावर पडलेला आहे. इथल्या प्रत्येक अवयवाचे काम अगदी संतुलितपणे सुरू आहे. विसर्जन क्रियेद्वारे विजातीय पदार्थ शरीराच्या बाहेर व्यवस्थित फेकल्या जात आहेत. प्रत्येक अवयवाचे, प्रत्येक ग्रंथीचे खूप आभार. तारादेवींचे खूप आभार. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. ओम ह्रीं स्त्रीं होम फट. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. आपण या क्षणाला निर्विचार आहोत. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. शरीराला चंद्रतत्वाद्वारे शीतलता मिळत आहे. खूप आभार, खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे.
सावकाश आता आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ मूलाधार चक्रावर ठेवायचे. मूलाधार चक्र शरीराचा पाया असलेले हे चक्र अगदी उत्तमरित्या काम करत आहे. दिव्य आकाशी प्रकाशामध्ये या चक्राला बघा. या चक्राचे खूप आभार मानायचे. तारा देवींचे खूप आभार. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. ओम ह्रीम स्त्रीम होम फट. खूप आभार तारा देवींचे, ज्यांच्याद्वारे आपल्या आकाश तत्वामध्ये पूर्ण संतुलन आलेले आहे. या चक्राचा संबंध पृथ्वी ग्रहाशी आणि मंगळ ग्रहाशी, ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत, त्यांचे खूप आभार मानायचे. हे पृथ्वी माता नमो नमः. हे पृथ्वी माता नमो नमः. हे पृथ्वी माता नमो नमः. ओम अंगारकाय नमो नमः. ओम अंगारकाय नमो नमः. ओम अंगारकाय नमो नमः. खूप आभार, खूप आभार. या नवग्रहांद्वारे सगळी चक्र आपली संतुलित झालेली आहे. जणू सगळ्या दैवी शक्तींचे भरभरून आपल्याला या क्षणाला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार तारा देवींचे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. देवी तारा आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे. आपल्या संवादामध्ये स्पष्टता आलेली आहे. आंतरिक शक्ती आपली वाढलेली आहे. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वाव मिळत आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. तारा देवींचे, सगळ्या नवग्रहांचे खूप आभार. पंचतत्वांचे खूप आभार. पंचकोशाचे खूप आभार. आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. सावकाश आपले दोन्ही हात सहस्रार चक्रावरनं मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचेत आपल्या स्वतःचे, आजच्या सुंदर दिवसाचे, तारा देवींचे, नवग्रहांचे खूप आभार. या वैश्विक शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप आभार, खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. प्रत्येक श्वासाचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे, उद्याच्या येणाऱ्या दिवसाचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त.